आपण कृष्णाला देव, राजा, एक मार्गदर्शक अशा अनेक रूपांमध्ये ओळखतो. पण त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे दडलेलं दुःख ते आपल्याला कितपत माहीत आहे? आज आपण एका आधुनिक रॅपमधून कृष्णाच्या आयुष्याची एक वेगळीच, एक वेदनेची आणि त्यागाची बाजू पाहणार आहोत. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. चला तर मग सुरू करूया हा भावनिक प्रवास. विचार करा, माझी दुःख माझ्या जन्माआधीच सुरू झाली होती. ही फक्त एक ओळ नाहीये, तर एका महानायकाच्या पूर्ण आयुष्याचं सार आहे. हे आपल्याला सांगतं की कृष्णाची कहाणी ही आनंदाची नाही, तर अशा नशिबाची आहे जे जन्माच्या आधीच वेदनेने लिहिलं गेलं होतं. तर पहिला भाग, जन्मपूर्व शाप. कृष्णाच्या जन्माच्या आधीच असं काय घडलं होतं की त्याचं भविष्य दुःखाच्या अंधारात लिहिलं गेलं? चला पाहूया त्याच्या जन्माची ती कहाणी, जिथे प्रत्येक क्षणी वेदना दडलेली होती. आता हे बघा, भविष्यवाणी होते. आई वडिलांना तुरुंगात टाकलं जातं, एका मागून एक 6 भावांची हत्या होते आणि मग त्याचा स्वतःचा जन्म होतो. म्हणजे प्रत्येक घटना ही जणू वेदनेचा एक नवा अध्याय होती. विचार करा, तो देव असूनही स्वतःच्या नशिबापुढे किती हतबल होता. त्याची सुरुवातच मुळी साखळदंड आणि अश्रूंनी झाली होती. ही ओळ खरंच मनाला चटका लावून जाते. जो संपूर्ण जगाचा देव मानला जातो, तो आपल्याच देवांना म्हणजे आपल्या आई वडिलांना त्या तुरुंगाच्या अंधारातून बाहेर काढू शकला नाही. यापेक्षा मोठा विरोधाभास अजून काय असू शकतो? आता आपण त्याच्या बालपणात जाऊया. पण हे ते बालपण नव्हतं जिथे खेळ आणि हसणं होतं. नाही, हे बालपण होतं जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेलं, जिथे प्रत्येक पावलावर संघर्ष आणि कर्तव्य वाट पाहत होतं. बघा ना, जन्मदात्या आईपासून ताटातूट, ज्या आईने वाढवलं तिला सोडून जाण्याचं दुःख. त्याचं बालपण हे निरोपांच्या वेदनेने भरलेलं होतं. खेळण्याच्या वयात त्याच्या खांद्यावर आपल्या आईवडिलांना सोडवण्याचं ओझं होतं आणि यामुळे त्याला इतर मुलांसारखं सामान्य बालपण कधीच मिळालं नाही. खरं सांगायचं तर ही ओळ ऐकून अंगावर अक्षरशः काटा येतो की लोक निदान शांतपणे रडू तरी शकतात, मला तेही भाग्य मिळालं नाही. कल्पना करा, त्या मनावर किती मोठं ओझं असेल, जिथे आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायलाही जागा नव्हती. म्हणजे देवाला सुद्धा मनसोक्त रडण्याची परवानगी नव्हती. आता आपण त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या बदलाकडे वळतोय. हा प्रवास आहे प्रेमाने बासरी वाजवणाऱ्या कान्हापासून ते राजकारणाच्या चक्रात अडकलेल्या कृष्ण बनण्यापर्यंतचा. आणि या प्रवासात त्याने फक्त बासरीच नाही, तर आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. ही 2 चित्र त्याच्या आयुष्याचे 2 पूर्णपणे वेगळे भाग दाखवतात. बघा, एकीकडे वृंदावनातला प्रेमळ कान्हा आहे, ज्याच्या आयुष्यात राधा आहे, बासरी आहे, आणि दुसरीकडे आहे द्वारकेचा राजा कृष्ण, ज्याच्या हातात धर्मरक्षणासाठी सुदर्शन चक्र आहे. हा बदल त्याने फक्त आणि फक्त कर्तव्यासाठी स्वीकारला होता. आणि हेच त्याच्या त्यागाची खरी खोली दाखवतं. त्याने फक्त बासरी सोडली नाही, तर त्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तो त्या बासरीचे सूरही विसरून गेला. त्याच्या आतला कलाकार, त्याच्या आतला प्रियकर जणू काही कर्तव्याच्या वेदीवर बळी गेला होता. आणि ज्या कर्तव्यासाठी त्याने आपलं सर्वस्व त्यागलं, त्याच कर्तव्याने त्याला महायुद्धाच्या रणांगणावर आणून उभं केलं. हो, त्याने धर्म वाचवण्यासाठी युद्ध जिंकलं खरं, पण या विजयासाठी त्याला कोणती किंमत मोजावी लागली हे पाहून आपलं मन सुन्न होतं. द्रौपदीचं वस्त्रहरण, भर सभेत एका स्त्रीचा अपमान होत होता आणि तो तिथे होता. त्याने तिची लाज राखली. पण ही घटना पाहण्याचं दुःख आणि आपल्याच नातेवाईकांना हे पाप करताना पाहण्याची वेदना त्याच्या मनात कायमची कोरली गेली असणार. अभिमन्यूचा मृत्यू हा फक्त एक योद्धा गमावणं नव्हतं, तो त्याचा भाचा होता, अर्जुनाचा मुलगा. एका कोवळ्या जीवाला कपटाने मारलं जाताना पाहणं हे त्याच्यासाठी एक खूप मोठं वैयक्तिक दुःख होतं. विजयाच्या मार्गावरचा हा एक असा घाव होता जो कधीच भरला नाही. बर्भरिकाचं मस्तक, धर्माच्या विजयासाठी त्याला एका महान योद्ध्याकडे त्याच्या शीर्षाचं दान मागावं लागलं. न्यायासाठी त्याला किती कठोर निर्णय घ्यावे लागले याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. विचार करा, हा त्याग मागणं त्याच्यासाठी किती जास्त वेदनादायी असेल. आणि मग शेवटी कुरुक्षेत्राचा तो महाभयंकर विनाश, जिथे रक्ताचे पाट वाहत होते आणि जिथे नातेवाईकच एकमेकांचे शत्रू बनले होते. या सगळ्या विनाशाचा तो साक्षीदार होता. धर्माची स्थापना झाली, पण मानवतेचा मात्र पराभव झाला होता. मग या विजयातून हाती काय लागलं? तर जगात त्याला कपटी म्हटलं गेलं. गांधारीकडून एक भयंकर शाप मिळाला आणि स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्याच वंशाचा आणि सोन्यासारख्या द्वारकेचा विनाश पाहावा लागला. म्हणजे त्याचा विजय हा विजय नव्हताच, तो शाप आणि विनाशाने पूर्णपणे माखलेला होता. आयुष्याच्या शेवटी तरी त्याला शांती मिळाली का? तर उत्तर आहे नाही. आता आपण त्याच्या जीवनाच्या त्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, जिथे तो देव नव्हता, तर एकटा.
एकाकी आणि वेदनेने ग्रासलेला एक सामान्य माणूस होता. एका झाडाखाली तो विश्राम घेत होता आणि एका शिकाऱ्याच्या बाणाने त्याचा अंत झाला. ज्याने अख्खं जग वाचवलं त्याला साधं शांत मरणही मिळालं नाही. जगाचा राजा एकटा कोणाच्याही नकळत निघून गेला. यापेक्षा जास्त दुःखद शेवट काय असू शकतो? कृष्णाची ही दुःखगाथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते की जर स्वतः देवाचं आयुष्य इतकं दुःखाने भरलेलं असेल तर दुःख हेच या जीवनाचं अंतिम सत्य आहे का? यावर नक्कीच विचार करा.